24 तासात दुहेरी कारवाई. जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी शेवगाव पोलिसांकडून गजाआड. 15 मार्च 2026 रोजी शेवगाव पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्यातील 2 परस्पर विरोधी गुन्ह्यांमध्ये जलद कारवाई करत अवघ्या 24 तासात मुख्य आरोपींना अटक करून गजाआड केले आहे. पहिल्या घटनेत बोदेगाव दूर क्षेत्रात पिण्या उर्फ सुरेश भारत कापसे व त्याच्या साथीदारांनी गणेश रमेश कापसे यांच्यावर गावठी कट्ट्यांनी गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात गणेश कापसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी भारत ज्ञानदेव कापसे याला अंतरवली परिसरात शोध घेत असताना मक्याच्या शेतातून पळून जाताना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अजिनाथ कोठाळे हे करीत आहेत. दरम्यान दुसऱ्या घटनेत पिण्या उर्फ सुरेश कापसे यांच्यावर मुंडे चौक बोदेगाव येथे नितीन काकडे, संग्राम काकडे, दत्तात्रय तहकीक व राजू बागवान यांनी लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दत्तात्रय हरिश्चंद्र तहकीक याला लाड जळगाव येथे पळून जात असताना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले करीत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटुकळे व त्यांच्या पथकाने केली आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्काळ व निर्णायक कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, अहिल्यानगर जिल्हा.